सोलापूर महानगरपालिकेतील मुख्य मंडई अधीक्षक व अतिक्रमण विभाग अधिकारी जगन्नाथ बनसोडे साहेब यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी भोसले साहेब व तसेच सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक श्री दोंतुल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला। यावेळी गोपाल पिळगुलकर, दावीद शिरशेट्टी, राजेंद्र बाबरे, उमेश गायकवाड, पाटील BS, प्रथमेश हिरापुरे, अक्षय बनगर, कट्टीमनी साहेब, डोंगरे साहेब, कदम शेख, तडभंडारे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि खरटमल यांनी केले। कारंजे साहेब, भोसले साहेब, बाबरे साहेब, पिळगुलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आभार प्रदर्शन गोपाळ पिळगुलकर यांनी मानले। सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। आयुष्यातले सर्व कार्यकाळ हे आपण सेवेत घेतलेला असतो आणि ही सेवा देत असताना आपण आपल्या कुटुंबाचा विचार न करता ही सेवा प्रामाणिकपणे बजावत असतो। अशा वेळी आत्ता भाषणामध्ये त्यांच्याबाबत जे गौरवोद्गार काढले त्यामध्ये त्यांच्यावर बऱ्यापैकी काही वर्षात अन्याय झालेला आहे। ठीक आहे, काल परत्वे त्यावेळेचा सेन्स पाहतात, येथे निर्णय त्यावेळेचे शासकीय अधिकारी घेतात। तथापि जगन्नाथ बनसोडेचा माझा अनुभव फार चांगला आहे। त्यांच्याकडे ज्यावेळी ज्या कार्याची जबाबदारी दिली गेली ती त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे पार पाडली। मी गेल्या 15 दिवसापूर्वी सुद्धा एका ठिकाणी मी त्यांना अतिक्रमण मोहीच्या बाबतीत मी त्यांना वैयक्तिक घेऊन गेलो होतो। त्यांनी ती कार्यवाही लगेच 2 दिवसात पूर्ण केली। म्हणजे कामामध्ये कर्तव्याला जास्त स्मरून चांगलं काम करणं हे आज फार दुर्मिळ झालेलं आहे। त्यामुळं मी असे सांगेन की जे सेवक आता महापालिकेत कार्यरत आहेत त्यांना अजून त्यांची पुढची सेवा द्यायची आहे, तर अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या प्रेरणा आपण समोर ठेवल्या पाहिजे आणि तशा ठेवून आपण या महापालिकेत आपली सेवा दिली पाहिजे। आज यांचा सेवानिवृत्तीचा दिवस आहे। मला असं वाटतं की अजून जसं भोसले साहेब म्हणले की अजून त्यांचं असं फारसं सेवा न करण्याची इच्छा आहे, अजून सेवा करायची इच्छा आहे। त्यामुळे आम्ही त्यांचा नक्की विचार करू। एवढा वेळ त्यांना अजून सेवा करायची इच्छा आहे, तेवढा कार्यकाळ देण्याचा आमचा प्रयत्न राहील। परंतु हे करत असताना त्यांनी स्वतःची पण काळजी घेणं अपेक्षित आहे। मध्ये 2-3 वेळा त्यांचे अपघात झाले, त्यांचं थोडंसं शारीरिक त्रास झाला, तर ठीक आहे ही आपण सेवा करत राहत आहे, तुमची अजून इच्छा आहे ही चांगली गोष्ट आहे। परंतु आपण आपल्या प्रकृतीची पण जपवणूक करणे आपल्यावर आपले कुटुंबीय अवलंबून आहे, त्याचीसुद्धा जाणीव ठेवणं भविष्यात गरजेचं आहे। तरी मी आपल्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या कुटुंबास, आपल्या सर्व परिवारास या पुढील काळात आपण त्यांच्याबरोबर सहवास करावा, सहवासामध्ये त्या सगळ्यांबरोबर राहावं, त्यांना आनंदित ठेवावं, ते कुटुंबीय आपल्याला सुद्धा आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि आपणास यापूर्वी पुढील आयुष्य सुखसमृद्धी भरभराटीत जावं अशी सिद्धरामेश्वरनी मी प्रार्थना करतो आणि माझे मनोगत संपवतो। जय हिंद, जय